नमस्कार. आपले माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. माझ्या ब्लॉगचे नाव आहे साई 777. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. मी सर्व तयारी केली आहे. मी आता संकल्प करणार आहे दुर्गा मातेला. त्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू आपल्या उजव्या हातात घ्यावे, फूल व थोडी अक्षता घ्यावे. आणि थोडे पाणी घेऊन आपण दुर्गे मातेचं नाव घेऊन त्याला सांगायचं, मी अखंड दिवा तुझ्या नावाने लावत आहे. तुम्ही ते माझ्या हातून संपूर्ण अखंड दिवा होऊ दे चांगल्या पद्धतीने. थँक्यू. आणि ज्या काही माझ्या इच्छा असतील त्या पूर्ण कर माते. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, म्हणून मी घट बसवत नाही, पण अखंड दिवा प्रज्वलित करते. तो आपण कशा प्रकारे करणार आहोत ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे. आता मी त्यांची पूजा करणार आहे, ते तुम्ही पाहू शकता. प्रथम आपण गणेश रायाला हे करतो. मग कुलदेवी माता आमची कुलदेवी माता कळकर देवी आहे. आणि श्री लक्ष्मी माता. आपण ज्या दुर्गी मातेचे हे करतो ते आपण कुलदेवत गौदेवतेला आणि लक्ष्मी मातेचे स्मरण करून करतो. त्यांची सेवा करायला आपल्याला प्राधान्य करतो. सेवा करायला भेटते तर आपण करू. इथे मी 2 दिवे लावले आहेत. एक अखंड दिवा आहे आणि एक तसंच एक लावला आहे, कारण आपल्याला अखंड पडू नये म्हणून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. बाप्पांची हे करून मी पठण करून सेवा सुरू करणार आहे.
त्यामुळे ही श्री दुर्गा सप्तशतीचे नवरात्रीला आपण पठण करतो ते श्री दुर्गा सप्तशतीचे पुस्तक आहे. ते आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ पठण करायचं आहे. दिवा खंडित पडू नये म्हणून आपले लक्ष त्याच्यावर असले पाहिजे. दिव्याला मी ते तिळाचे तेल वापरते, त्याच्याने घरात सुख शांती आणि पॉझिटिव्हिटी राहते. आता हे आपण कुठून स्टार्ट करायचं, कसं करायचं ते तुम्हाला मी सांगते. ह्याच्यावर द्या दुर्गा सप्तमी श्री दुर्गा सप्तशतीचे हे पुस्तक आहे. हे आपण कसे पठण करायचे, काय काय पठण करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आता मी हे पठण करणार आहे. आपण पूर्ण अख्खं पुस्तक वाचायचं नसते. आपण सुरुवात करायची दिव्या कवचमने. ते सर्व अध्याय हे सर्व वाचून झाले का त्याचे अध्याय सुरू होतात. ते 13 अध्याय आपण वाचावे. 13 अध्यायपर्यंत आपण पूर्ण पुस्तक वाचून घ्यावे. तेरावा अध्याय झाल्यानंतर मूर्ती रहस्य येतं. तेही संपूर्ण पठण करायचं. पूर्ण झाली का तंत्रोक्त देवी सुक्त येतं ते वाचावे. मग प्राधानिक रहस्य वाचावे. मग वैकृतिक रहस्य वाचावे आणि मूर्ती रहस्य वाचावे. हे इथपर्यंत पुस्तक आपल्याला रोज दिवसा आणि संध्याकाळी वाचायचं आहे. असे आपले 14 पठण झाले. हे लक्ष्मी दुर्गा मातेला सांगितले आहे की मी ही सेवा करीन. तर मी हे पूर्ण पुस्तक सकाळ संध्याकाळ असे 9 रात्रीपर्यंत वाचणार आहे आणि माझा अखंड दिवा प्रज्वलित. दुर्गे दुर्घट भाणे तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, भारी पडलो आता संकट नेवारी. जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. मला असं वाटेल की मी अखंड देवाच्या औरंगावर का बसवला, कारण माझं देवाऱ्याचे काम सुरू आहे, ते पूर्ण झाले नाही म्हणून मी चौरंगावर अखंड दिवा बसवत आहे. आणि हा मी 9 दिवस सतत अखंड दिवा ठेवणार आहे.